नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण या ठिकाणी बघतो हवामानात आता बदल होऊ लागले आहे. या सर्व भागामध्ये आपल्याला बाष्प वाढताना दिसते. आपल्याला परिस्थितीनुसार काही बदल या ठिकाणी बघायला मिळू शकतात. आपण महाराष्ट्राची स्थिती बघितली, 110% कोकण गोव्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण दिसते. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये एकूण 106% अजूनही पावसाचं प्रमाण आहे. मराठवाड्यात मात्र जवळपास 36%ची घट आहे. विदर्भामध्ये 27%ची घट आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 5%ची घट सध्या दिसते. लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही घट ज्या पद्धतीने झटपट उतरली त्या पद्धतीने आता उतरणार नाही. थोडीफार त्यामध्ये सुधारणा देखील होण्याची शक्यता आहे. कारण आजपासून खंडाचा प्रभाव थोडा थोडा कमी व्हायला सुरुवात होईल. पुढील 2 दिवसामध्ये त्यामध्ये आणखी सुधारणा होऊन महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता स्थानिक स्वरूपात आहे. भारतामध्ये देखील 81% पाऊस सध्या आतापर्यंत पडल्याची नोंद आहे, जी प्रत्येक दिवशी खंडामुळे 1% कमी होत चाललेली आहे. परंतु भारतात आजपासून पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे ही घट थांबू शकते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार किंवा अलर्ट्सनुसार 14 तारखेला पूर्व भारताकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अगदी कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या भागात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात फारसं पावसाचं प्रमाण दाखवलेलं नाही आणि भारताचे बहुतांश राज्य या ठिकाणी उघडपीचे दाखवलेले आहे. तोच अंदाज 15 तारखेला देखील कायम आहे. 16 तारखेला मात्र पश्चिमी मध्य प्रदेश या ठिकाणी थोडं वातावरण बदलतंय. बाकी ठिकाणी महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही. तीच परिस्थिती आपण 17 तारखेला बघतो आहोत. भारतीय हवामान खात्याने तरी 17 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. 18 तारखेला देखील केवळ हिमालयीन पर्वतरांगांच्या बाजूने जी मान्सून ट्रफ पोहोचलेली आहे त्या ठिकाणी फक्त पाऊस दाखवला आहे. बाकी भारतात पाऊस दाखवलेला नाही आणि हा एलिनोचा प्रभाव आहे. स्थिती ही थोडी गंभीर परिस्थितीकडे चाललेली आहे, कारण पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. ह्या वातावरणात 19 तारखेपर्यंत कोणताही बदल नाही. जसा पावसाचा खंड वाढलेला आहे तसं उष्णतेचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता भारतामध्ये वाढू लागली आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण वाढून महाराष्ट्रापर्यंत ते पोहोचणार आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा उष्णतेची लाट निर्माण होती काय अशी भीती वाटू लागली आहे. आपण बघतो सध्या पावसाचं प्रमाण हे केवळ मान्सून ट्रफच्या आजूबाजूने थोडं उत्तरेला आणि मान्सून ट्रफच्याच बाजूने मात्र पश्चिमी मान्सून ट्रफ या ठिकाणी थोडं केरळ आणि कर्नाटक कोस्टलच्या काही भागामध्ये आहे. बाकी भारतातलं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. GFSचा अंदाज आणि ECMWF मॉडेलचा अंदाज यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला सध्या बघायला मिळते. सध्या पाऊस हा केवळ पूर्व भारतामध्ये पडताना दिसतोय. या भागामध्ये थोडं वातावरण आहे, परंतु केवळ ढगाळ वातावरण दिसते आणि उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव हलकासा आहे. ही 14 तारखेची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत थोडं वातावरण गुजरातकडे वगैरे ढगाळ वाढत आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती थोडी भारतीय भूभागावर सरकते. 16 तारखेलाही अंदाजात विशेष बदल नाही. मात्र 17 तारखेपासून कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज GFSने दिला आहे. 18 तारखेला देखील कोकण किनारपट्टीचं पावसाचं प्रमाण वाढताना दाखवले. पूर्व भारतामध्ये मात्र वादळी प्रणाली सक्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये 19 तारखेपासून GFSने वातावरणीय बदल अपेक्षित धरलेले आहेत. 20 तारखेला देखील मोठी ढगाळ परिस्थिती वातावरण बदल GFSने मान्य केला आहे. तीच परिस्थिती आपल्याला साधारण 21 तारखेपासून दिसते, परंतु फार मोठं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. वादळी प्रणाली जी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला होती
ती भारतीय भूभागाकडे 22 तारखेपासून सरकण्याचा अंदाज मात्र GFSने दिला आहे. आपण बघतो की विदर्भाच्या वगैरे भागात या सिस्टमचा GFSने परिणाम होण्याचा अंदाज दिलेला आहे. म्हणजे यदा कदाचित महाराष्ट्रावर परिणाम होईल असा अंदाज 23 तारखेला GFSने दिला आहे. आजपासून भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. ECMWF मॉडेलनुसार उद्या या प्रमाणात मध्य भारतावर अगदी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र प्रमाण वाढत जाईल आणि कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्र वगैरे ढगाळ परिस्थिती वाढू शकते. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 4 तारखेला सुद्धा ही शक्यता कायम आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस वाढतोय 16 तारखेला. 17 तारखेला पूर्व भारताच्या दिशेने मोठं पावसाळी प्रमाण भारतामध्ये वाढताना दिसतंय. अगदी हा सर्व भाग आपल्याला पावसाळी दिसतोय. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटकासहित कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे दोन्हीही मान्सून ट्रफ या प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. 18 तारखेपासून या वातावरणात सुधारणा होणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर या भागामध्ये बाष्पाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे तयार झालेल्या वातावरणाला मदत करणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो 19 तारखेला किंवा 18 तारखेला एक वादळी प्रणाली मध्य भारताकडे सरकेल. ही वादळी प्रणाली मध्य भारताकडे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकते, परंतु कमजोर होण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कोस्टल कर्नाटकाबरोबरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा प्रभाव कायम आहे. 20 तारखेला देखील स्थानिक वातावरण अतिशय चांगलं राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. पेरलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. शिवाय भारतातही एकूण पावसाचं प्रमाण वाढतंय. कारण आपण असं बघितलं होतं की मान्सून पोहोचला संपूर्ण देशामध्ये, परंतु दुसऱ्याच दिवशी लगेचच संपूर्ण उघडीप झालेली होती. भारतातील पाऊस उघडत गेला होता आणि पर्यायाने टक्केवारी जी आहे सरासरी पावसाची ही कमी होत चाललेली होती. मात्र आता ह्या टक्केवारीला रोखण्याचं काम हा पुढील कालावधी करेल असं दिसते. 21 तारखेपासून देशामध्ये अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. उष्णता वाढलेली आहे. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण भारताच्या अनेक राज्यांमध्ये बघायला मिळेल. महाराष्ट्राच्याही विदर्भ, मराठवाडा, कोकण बऱ्याच दुष्काळी भागात आपल्याला पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे. 22 तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी पॅटर्न आणि अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत वाढलेला दिसेल. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय चांगलं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि खास करून उत्तर बंगालच्या उपसागरात हे तयार होत असल्यामुळे भारताच्या उत्तरेकडेच त्याचा प्रभाव अधिक आहे. आणि आपण बघतो तिथे की जी मान्सून ट्रफ हिमालयाला पॅरलल या ठिकाणी आहे, या ठिकाणी पाऊस वाढतोय मोठ्या प्रमाणामध्ये. मात्र दक्षिणेकडे पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. पश्चिमी शाखा जी आहे मान्सूनची ही मात्र कमजोर आहे. 23 तारखेला देखील आपण बघतो पश्चिमी शाखा आणखी कमजोर होते आहे, परंतु पूर्व शाखा बऱ्यापैकी सक्रिय राहण्याची शक्यता भारतामध्ये आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला या ठिकाणी अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारची सिस्टम 24च्या दरम्यान विकसित होईल, परंतु हिचा पुढचा प्रभाव कसा तयार होतो यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. अन्यथा महाराष्ट्रात खंड कायम होईल. 25 तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आहे. कोकणात पाऊस आहे. मात्र नवीन वादळी प्रणाली ही ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशी सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो की उत्तर भारताकडून जे सिस्टम तयार होऊन जात आहेत आणि त्यामुळे पश्चिमी राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर अगदी आपण या भागापासून संपूर्ण भारताचा विचार करू शकतो की या भागामध्ये पाऊसच नाही आहे. अतिशय कमी पाऊस आहे आणि त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती दुष्काळाला पोषक किंवा दुष्काळ सदृश्य तयार होऊ लागली आहे. मात्र हवामानातला मुख्य बदल हा आपल्याला 28 तारखेपासून मात्र होताना दिसतोय. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण भारतामध्ये पावसास पोषक स्थिती निर्माण होते.
ही किती दिवस टिकून राहते, पुन्हा खंड सुरू होतो का? कारण खंडमुक्त अशा प्रकारचा भारत आपल्याला 28 तारखेला दिसतोय. परंतु तरी देखील महाराष्ट्रात खूप चांगलं पावसाळी वातावरण राहील अशी शक्यता अजून तयार झालेली नाही. परंतु आपला अंदाज आहे की पहिला आठवडा ऑगस्टचा आणि शेवटचे 2-3 दिवस जुलैचे देखील आपल्याला पावसाचं वातावरण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात राहील अशी अपेक्षा आहे. आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रात पूर्णपणे उघडीप नाही, परंतु जुलैच्या पॅटर्ननुसार कोकण विभागामध्ये आणि थोडं पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पावसाळी प्रमाण दिसेल. बाकी महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे, परंतु त्याचं प्रमाण हे काही अंशाने स्थानिक स्वरूपाचं आहे. एकूणच दिसतंय की आपल्याला जुलैमध्ये तसाही फारसा पाऊस महाराष्ट्रामध्ये उर्वरित भागात पडत नाही. पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पॅटर्न असतो. मात्र आपल्याला विश्वास आहे की पावसाच्या प्रमाणात यापुढे वाढवणं अपेक्षित आहे. मात्र एलिनोचा प्रभाव हा प्रत्येक महिन्यात पुढे वाढत जाणार आहे. मग त्याला काउंटर करणारे जे घटक आहेत, मग तो आयडिओ असेल, एमजिओ असेल, वादळी प्रणाल्यांची निर्मिती असेल, या बाबी जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता फार कमी आहे. आपण जर आज राज्यामध्ये बघितलं महाराष्ट्रामध्ये, तर थोडं ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्र वगैरे वाढू शकतं, कोकणात घाटमाथ्यावर वाढू शकतं, पण फार प्रभावी अशा प्रकारचं हे वातावरण नाही आहे. पण आज उशिरा कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती संध्याकाळी दिसू शकते. म्हणजे आज रात्रीच बऱ्यापैकी कोकण किनारपट्टीला वातावरण तयार होईल. अगदी सकाळपासूनच कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस 15 तारखेला बघायला मिळू शकतो. 15 तारीख ही आपल्यासाठी ECMWF मॉडेलने अतिशय महत्त्वाची ठरवलेली आहे. कारण आपण बघतो की खूप दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता मॉडेलने दाखवली आहे. आणि त्यामध्ये मग कोकण किनारपट्टीचे काही सर्वच जिल्हे आहेत, त्या लगतचे जिल्हे आहेत, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याचे पश्चिमी भाग असतील किंवा एकूणच मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, असं उद्या वातावरण बनणं अपेक्षित आहे. ते एकदम मोठा पाऊस असणार नाही, परंतु वातावरण तयार होईल. आता आपण बघत होतो उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. कडक ऊन आहे, वारा सुटलेला आहे, भकास वातावरण आहे, अशी परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला 24 तासामध्ये बदल बघायला मिळेल. आणि 16 तारखेला आपण बघतो कोकणात पाऊस सुरू होणार आहे, घाटमाथ्यावर पाऊस सुरू होणार आहे, त्याला लगतच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण एकदम कोरडं वातावरण तयार होणं हे धोक्याचं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने आणि कोकणामध्ये, अगदी मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये, मध्य महाराष्ट्रात देखील 17 तारखेला खूप चांगलं वातावरण असण्याची शक्यता आहे. काही नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक वाढण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपल्याला 18 तारखेला सुद्धा कायम दिसते. 19 तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच भागात, मग अगदी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या ठिकाणी परिस्थिती बदलताना दिसते. परंतु एखादी स्ट्रॉंग हवामान प्रणाली, वादळी प्रणाली महाराष्ट्रावर येऊन खूप मोठा पाऊस देईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. ज्या परिस्थिती आपल्याला प्रतीक्षा आहे, 20 तारखेला सुद्धा अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला या 5-6 दिवसामध्ये जो काही पाऊस होईल तो पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा असेल. 21 तारखेला देखील आपल्याला अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड या भागात अतिशय चांगलं पाऊसमान बघायला मिळू शकतं दुपारनंतर. 22 तारखेपासून किंवा विदर्भातील सर्वच जिल्हे, म्हणजे अगदी अकोल्यापासून, वाशिमपासून तर अगदी इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. परंतु 23ला पुन्हा एकदा पश्चिमी शाखा कमजोर होताना बघायला मिळते. 23-24
5 दिवस म्हणजे 24 पासून 28 पर्यंत यदाकदाचित आपल्याला वातावरणात बदल होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. कारण हा खंड असूच शकत नाही, कारण हा MGO सक्रिय होण्याची कालावधी आहे. त्यामुळे या वातावरणात बदल होईल. एल निनोचं वर्ष आहे, दुष्काळी वर्ष आहे. या वर्षात खूप पावसाची अपेक्षा आपण करू शकत नाहीत, परंतु आपल्या गरजेपुरता जनावरं जगवणं आणि पाण्याचा प्रश्न सुटण्या एवढा तरी पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे. आपण बघितलेलं आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर अतिशय चांगला पाऊस झाला. अगदी त्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा चांगला पाऊस झाला. मग तो नाशिकचा पूर्वपट्टा असेल किंवा पुण्याचा पूर्वपट्टा असेल. काही प्रमाणात साताऱ्याचे पूर्वपट्ट्यापर्यंत पाऊस झाला होता, कोल्हापूरचा झाला होता. परंतु तसं आपण विचार केला तर अहिल्यानगर असेल किंवा इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, सांगली पूर्व, सातारा पूर्व भागात थोडा फटका बसलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे या ठिकाणी पाऊस खूप कमी आहे. त्यामुळे परिस्थिती बदलणं आवश्यक आहे. तसा कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्रात फार चांगला पाऊस जुलैमध्ये होत नसतो. जरी वादळी प्रणाली विकसित झाली तर ती उत्तरेकडून जात असल्यामुळे तिचा महाराष्ट्राला फार फायदा होणार नाही. परंतु एक आनंदाची बाब आहे की सर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते, हे आपल्यासाठी चांगलं आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.